राज्यात थंडीचा जोर कायम आहे। धुळे, जळगाव तसंच विदर्भाचं तापमान महाबळेश्वरपेक्षा सुद्धा कमी आहे। धुळ्यात 4.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर जळगावात 10 अंश आणि यवतमाळमध्ये पारा 10.5 अंशांपर्यंत घसरलाय। थंड हवेचं ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे, मात्र तरी सुद्धा काही दिवसांपासून विदर्भाचं तापमान हे महाबळेश्वरपेक्षाही कमी असल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यात आणखी काही दिवस गारठा कायम राहण्याचा अंदाजच हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय। तर राज्यात कुठे किती तापमान आहे आपण सविस्तर पाहूयात। धुळ्यात 4.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। जळगावात 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। यवतमाळचं तापमान 10.5 अंश सेल्सिअस इतकं आहे। तर संभाजीनगरमध्येही 10.5 अंश सेल्सिअस तापमान आहे। त्यानंतर महाबळेश्वर बद्दल सांगायचं तर तिथे 13 अंश सेल्सिअस तापमान आहे आणि त्या तुलनेत मात्र धुळे सगळ्यात जास्त गारठलाय। 4.4 अंश सेल्सिअस तापमान या ठिकाणी सध्या दिसतंय। तर छत्रपती संभाजीनगर सुद्धा थंडीने गारठलाय। आज सकाळी 10 ते 11 अंश सेल्सिअस इतकं तापमान या ठिकाणी असावं असं नोंदवलं गेलंय आणि त्यामुळेच छत्रपती संभाजीनगरकरांना हुडहुडी भरतीये। त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सकाळीच लोक शेकोट्यांचा आधार घेताना दिसतात। काल सुद्धा सकाळी 10 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं होतं। उत्तरेकडील अतिशील वारे वेगानं दाखल होत आहेत आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदाच्या हिवाळ्यात काल 9 जानेवारीला किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी पातळीवरती नोंदवलं गेलं होतं। उत्तरेकडील थंड वाऱ्याचा वेग वाढला तर पारा आणखी निचांकी पातळीवरती जाऊ शकतो अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। एकंदरीतच आपण पाहतोय राज्यभरामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा घसरतोय आणि त्यातच छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी येते की या ठिकाणी काल आणि आज जवळपास 10 अंश सेल्सिअस इतकं तापमान खाली घसरलंय आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर अगदी थंडीनं गारठलेत। शेकोट्यांचा सहारा त्यांना घ्यावा लागतोय आणि तीच दृश्य साम टीव्हीवरती आपण पाहतोय। आणि यानंतर बुलेटिनमध्ये 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून। हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट गाव इथे विदर्भातील पहिलं संपूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करणारं गाव ठरलंय। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेच्या अनुषंगानं अभियंता हेमंत पावडे यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प यशस्वीरित्या राबवण्यात आला। अकोल्यात एका तरुणावरती अस्वलानं हल्ला केला। पातूर तालुक्यातल्या आलेगाव शेत शिवारात ही घटना घडली आहे। हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। वन विभागानं या प्रकरणाची दखल घेतली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात एका 80 वर्षीय वृद्ध आदिवासी महिलेचाही दुर्दैवी मृत्यू झालाय। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात खुर्चीमाड गावातली ही घटना आहे। महिला शौचालयासाठी जात होती आणि त्याच दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्यानं महिलेवरती हल्ला केला। कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावरती आवक होणाऱ्या कोबीमुळे शिरोर तालुक्यातील कोबीचा दर पडलाय। एका कोबीचा उत्पादन खर्च 5 रुपये असताना दर 4 रुपये मिळत असल्यानं उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। डहाणूमध्ये शेतकऱ्यांचा मिरची शेतीकडे कल वाढताना दिसतोय। डहाणूतील सुमारे 40 ते 45 गावांमध्ये तब्बल 6,500 एकर जमिनीवरती मिरचीची लागवड केली जाते। इथल्या मिरचीला मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक तसंच गुजरातमधील अहमदाबाद, सुतर, वापी यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये मागणी असते। खानदेशात ऊसाचं पीक बऱ्यापैकी आहे। त्यात ऊस तोडणी सुरू असून ऊसाचा चारा सुद्धा आता उपलब्ध होतोय। ऊस तोडून येणारी बांडी किंवा ऊसाच्या वरच्या भागातील शेंडा चारा म्हणून
वेगवेगळ्या गावांमध्ये विक्रीसाठी येतोय। भांडीचे दर 100 रुपयांत 300 कांडी किंवा 300 नग असे आहेत। यंदा हिंगोलीमध्ये हळदीवरती सातत्यानं रोग पडतोय, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। मागील 10 वर्षांमध्ये एकरी 30 क्विंटल हळदीचं उत्पादन मिळणाऱ्या शेतकऱ्यांना हुमणी, अळी आणि करप्या या रोगामुळे केवळ प्रति एकर 5 क्विंटल हळदीवरील समाधान मानावं लागतंय। सध्या नाशिकमधील बागलाण तालुक्यासहच कळवण, देवळा, मालेगाव तालुक्यात रब्बी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मात्र तालुक्यात तीव्र मजूर टंचाई भासते आहे। त्यालाच पर्याय म्हणून तालुक्यात यावर्षी प्रथमच मशीनद्वारे कांदा लागवडीचा प्रयोग केला जातोय। तो यशस्वी होत असल्याचंही चित्र दिसतंय। देशातील बाजारात सोयाबीन भावातील नरमाई कायम आहे। बाजारातील आवक सुद्धा चांगली दिसतेय। सोयाबीनला आजही देशातील बाजारात 3900 ते 4100 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सोयाबीन खरेदी केंद्रातील बारदाना संपल्यानं हमी दरातील सोयाबीन खरेदीला ब्रेक लागलाय। सोयाबीन खरेदी थांबल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। तातडीनं बारदाना उपलब्ध करून सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कडाक्याची थंडी आणि मुबलक पाणी असल्यानं गव्हाचं पीक जोरदार बहरलंय। बारामती तालुक्यातील पश्चिम परिसरात गव्हाची लागवड करण्यात येते। यावर्षी कडक थंडी असल्यानं शेतात सगळंच पीक जोरदार असून शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण दिसून येत आहे। ड्रॅगन फ्रूटला सध्या जास्त मागणी असल्यानं बारामती परिसरात अनेक शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटचं पीक घेतलंय। वैद्यकीय क्षेत्रात ड्रॅगन फ्रूटचं खूप महत्त्व आहे आणि या फळाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळेच आता शेतकरी ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळालाय। धाराशिवच्या खोंदला गावातील शेतकऱ्याला टरबूजाच्या बोगस बियाणाचा फटका बसलाय। या शेतकऱ्यांनी लागवड केल्यानंतर बियाण्याची उगवण न झाल्यानं दुबार लागवड केली, तरी सुद्धा टरबूजाची बियाणं उगवलीच नाहीत आणि म्हणून शेतकऱ्यानं कंपनी विरोधात तक्रार दाखल केली आहे। मुंबईतल्या बांद्रेत वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात ठाकरे गटानं आंदोलन केलं। भारतनगरमधलं अनधिकृत बांधकाम SRA पाडणारे, मात्र या कारवाईला ठाकरे गटानं कडाडून विरोध केलाय। झोपडपट्टी धारकांसोबत विकासकानं करार न करताच कारवाई सुरू केल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला। अंबरनाथमधील लोकनगरी रस्त्यावरती भाजपच्या जिल्हा सचिवच्या गाडीनं एका कारला जोरदार धडक दिली। रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिल्यानं कारचा चक्काचूर झालाय। चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे। हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये पतंगाच्या मांजामुळे शालेय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे। शाळेतून घरी परत येताना पाय मांजामुळे कापला गेलाय। विद्यार्थिनीच्या पायाला हाडापर्यंत गंभीर जखम झाली आहे। प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून प्रियकराने प्रेयसीच्या चुलत्यावरती कोयत्यानं वार केला। ही घटना पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली। भर रस्त्यावरती ही घटना घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पुण्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 ज्येष्ठ नागरिकांना सायबर चोरट्यांनी तब्बल 38 लाख रुपयांना गंडा घातलाय। या प्रकरणी पर्वती आणि हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वर्धा जिल्ह्यातील 826 ठिकाणी थेट वीज चोरी करणाऱ्यावरती कारवाई करण्यात आली आहे। तसंच अप्रत्यक्ष वीज वापर करणाऱ्या 44 ग्राहकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। यात जवळपास 1 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय। आता मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे।
आणि त्यातही जर मध्य रेल्वेने तुम्ही वाहतूक करत असाल, प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी जास्त महत्त्वाची आहे. मध्य रेल्वे मार्गावरती शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे 3 दिवस मेगा ब्लॉक असणार आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. मध्य रेल्वे कर्जत यार्ड सुधारणा संदर्भात करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलंय. आणि यानंतर आता राजकीय गोटातून एक मोठी बातमी आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणी विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती आहे. मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावरती अजित पवार अजूनही ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंचा दूरान्वये संबंध नाही असं थेटपणेच आता अजित पवारांनी सांगितलंय. तसंच पक्ष न पाहता दोषींवरती कारवाई केली जाणार असा विश्वास सुद्धा अजित पवारांनी दिलाय. शिवाय विरोधकांनी केवळ आरोप न करता यंत्रणेला पुरावे द्यावेत असं आव्हान सुद्धा अजित पवारांनी दिलंय. त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडं नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे त्या SITला द्या, CIDला द्या, ज्यांच्या न्यायव्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या. मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे. त्यामुळं चौकशी चाललेली आहे. आणि यानंतर आता टॉप 50 कडे वळूयात. विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा संपन्न होणार आहे. यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. या संपूर्ण तयारीचा आढावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलाय. कुंभमेळ्यात एका अनोख्या साधूची चर्चा होतीये. त्यांचं नाव अनाजवाले बाबा असं आहे. युपीच्या सोनभद्र जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अमरजीत बाबांनी आपल्या डोक्यावरती गहू, बाजरी, हरभरा आणि वाटाणा पिकवलाय. पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यासाठीच त्यांच्या डोक्यावरती त्यांनी पिकं उगवली आहेत. मीरा भाईंदरमधील काशीमीरा उड्डाणपुलावरचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. बंद पडलेल्या बसला टोईंग व्हॅन घेऊन जाताना एक व्यक्ती व्हॅनला लटकून प्रवास करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे आता यावरती वाहतूक विभाग कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. जळगावच्या चाळीसगावमध्ये रात्री हवेत गोळीबार करण्यात आलाय. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून हवेत गोळीबार केली आहे. दहशत निर्माण करण्यासाठी पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. मावळच्या देहू रोड इथे महाराष्ट्र नैसर्गिक गॅस लिमिटेड कंपनीच्या वतीनं गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे. यातील MNGLच्या पाईपला अचानक आग लागली. वेळेत आग आटोक्यात आणल्यानं मोठा अनर्थ टळला. घाटकोपरच्या गरोडिया नगरमध्ये झाड अंगावरती कोसळून एका महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. घटनास्थळी पोलीस आणि पालिका अधिकारी दाखल झाले असून पुढचा तपास सुरू आहे. कचरा उचलण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या 3 प्रभाग क्षेत्रातील खासगी कंत्राटदारांचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या 3ही प्रभागांमध्ये आता KDMC प्रशासनाकडूनच सकाळऐवजी दुपारच्या सत्रात कचरा संकलन केलं जाणार आहे. मुंबईची हवा खालावलेली असून अनेक ठिकाणी वाईट ते अतिवाईट हवेची नोंद झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात मुंबईतील हवेत PM 2.5 धुलीकणांमध्ये वाढ झाल्याचं निदर्शनास आलंय. वातावरण फाउंडेशननं याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केलाय. नववर्षाच्या सुरुवातीच्या 7 दिवसांतच पुणे मेट्रोच्या प्रवाशांची संख्या 5 लाखांवरती गेली आहे. मेट्रो प्रवासाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. या 7 दिवसांत 85 लाखांवरती मेट्रोचं उत्पन्न झालंय. स्वारगेटपर्यंत मेट्रो झाल्यानं नागरिकांना प्रवास करणं सोपं झालंय.
आरटीई अंतर्गत प्रवाशामध्ये अनेक पालक एजंटच्या भूलथापांना बळी पडतात. खास करून मुळशी तालुक्यात असे अनेक प्रकार घडत असल्याचं शिक्षण विभागाच्या निदर्शनास आलंय. प्रवेश मिळाल्यानंतर त्याच्या पडताळणीत खोटी माहिती आढळली तर शिक्षण विभागाकडून कारवाई केली जाईल असं आश्वासन देण्यात आलंय. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षेचं हॉल तिकीट आजपासून मिळणार आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीनं मंडळाच्या संकेतस्थळावरून ॲडमिट कार्ड लिंकद्वारे डाउनलोड करता येतील.